अमोल जोशी झिरो आवरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। ठिकाण दादर रेल्वे स्टेशन पासून हकेच्या अंतरावर असणारा कबूतरखाना। वेळ सकाळी 10 वाजताची। कबूतरखाना परिसरामध्ये होणारं आंदोलन रद्द करण्यात येत आहे असा निरोप दादर परिसरामध्ये पोहोचला। आंदोलन रद्द झाल्याची चर्चा सुद्धा स्थानिकांमध्ये सुरू झाली। मात्र त्यानंतर अर्ध्या तासात म्हणजे 10:30 वाजण्याच्या सुमाराला अचानक कबूतरखाना परिसरामध्ये आंदोलक जमा झाले। कबूतरखान्यावर झाकलेल्या ताडपत्रीकडे त्यांनी मोर्चा वळवला। हातात सुऱ्या घेऊन आलेल्या या आंदोलकांनी कबूतरखान्याच्या ताडपत्रीला लावलेल्या सुतळ्या कापायला सुरुवात केली। काहींनी इथं उभे केलेले बांबू देखील तोडले। सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होतं। त्यानंतर हे आंदोलन स्थानिकांनी नाही तर बाहेरच्या लोकांनी केलं असं मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं। तर आंदोलक पाकिस्तानमधून आले होते का असा सवाल करत विरोधकांनी हा दावा फेटाळून लावला। या प्रश्नावर कायदा आणि आस्था यांचा समन्वय साधत कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तर दादरमधला कबूतरखाना इतरत्र हलवण्याच्या पर्यायावर सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेच। दुसरीकडे कबूतरखाना दादरमध्येच राहावा अशी जैन समाजाची मागणी आहे। याच अनुषंगाने एकीकडे कायदा, दुसरीकडे आरोग्य आणि तिसरीकडे धार्मिक आस्था असा तिहेरी प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आहे आजचा आपला पहिला प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला। बघा आजचा आपला पहिला प्रश्न, दादरचा कबूतरखाना इतर ठिकाणी स्थलांतरित करावा असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। यापैकी योग्य पर्याय तुम्ही निवडू शकता आणि तुम्हाला हवा असलेल्या पर्यायाला तुम्ही वोट करू शकता। तर कबूतरखान्याचा हा वाद गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वेगवेगळे टप्पे गाठतो आहे। अगदी अधिवेशनापासून ते आजच्या दिवसापर्यंत या वादाचा प्रवास नेमका कसा राहिलाय बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा 3 जुलैला कबुतरांवरून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि भाजपच्या चित्रा वाघ यांनी लक्षवेधी मांडली। पावसाळी अधिवेशनामध्ये 31 जुलैला कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर कारवाई करा असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले। त्यानंतर 2 ऑगस्टला पालिकेकडून ताडपत्री झाकून संपूर्ण कबूतरखाना बंद करण्यात आला। त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर कबूतरखान्यावर तोडकाम करण्यासाठी पालिकेच्या पथकानं धडक दिली। स्थानिकांकडून एकत्र येत या कारवाईला विरोध करण्यात आला। कारवाई न करताच हे पथक माघारी गेलं। जैन समाजाकडून त्यानंतर मुंबईमध्ये शांतिदूत यात्रा सुद्धा काढण्यात आली। त्यानंतर 5 ऑगस्टला जैन समाजाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला सबुरीचा सल्ला दिला। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नियंत्रित खाद्य पुरवठा करा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। आणि त्यानंतर आज 6 ऑगस्टला कबूतरखान्यावर आंदोलन झालं। आंदोलकांनी कबूतरखान्यावरची ताडपत्री हटवली, बांबू देखील काढले। आंदोलक बाहेरून आले असा दावा मंत्री आणि मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला। न्यायालयाच्या आदेशानुसारच ताडपत्रीनं कबूतरखाना पुन्हा एकदा झाकला जाईल असा निर्णय पालिकेकडून घेण्यात आलाय। आतापर्यंतचा हा वादाचा प्रवास आहे कबूतरखान्याचा। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर समन्वयाची भूमिका घेतली आहे। दोघंही काय म्हणतात पाहूया। एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। पण आता ही जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे। पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढा साहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे
आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे. तर याच मुद्द्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा आणि महायुतीमध्ये असून सुद्धा याबाबतीत विरोधी भूमिका घेणाऱ्या मनीषा कायंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया. नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो. ट्रस्टियांच्या म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते त्याने केला, ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे. काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे. आता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता. त्या तिकडे एक जैन मंदिर आहे, त्यांनी त्यांच्या मंदिराला का जाळ्या लावल्या आहेत, त्यांनी तिकडे पक्ष्यांची ज्याला आपण पिजन नेट म्हणतो त्या का लावल्या आहेत, नाही यांना कोणी आणलं. हा सगळा प्रीप्लॅन्ड केलेला आहे. जैन समाजाचे ट्रस्टचे लोक नव्हते, आता काय त्यांचं आय कार्ड चेक करायचं का, सगळी जैन लोक होती, इतर धार्मिक लोक होती. आणि आता ज्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, मंगलप्रभात लोढा सध्या आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले आहेत. लोढाजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. ज्या प्रकारे